सह्याद्रीच्या उंच डोंगरांमध्ये उभे असलेले किल्ले आजही शौर्य, पराक्रम आणि रहस्यांची साक्ष देत उभे आहेत. पण भाऊ, या भक्कम तटबंद्यांच्या मागे लपलेलं एक असं गूढ सत्य आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ते म्हणजे स्वराज्यातील गुप्त बोगदे आणि गुप्त मार्ग. छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीतीमध्ये कोणीही हरवू शकत नव्हतं. त्यांच्या प्रत्येक किल्ल्याची रचना ही फक्त संरक्षणासाठी नव्हती, तर शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी होती. अनेक किल्ल्यांमध्ये चोर दरवाजे, गुप्त मार्ग आणि बोगदे बनवले गेले होते, जे संकट काळात सुटकेसाठी किंवा अचानक हल्ल्यासाठी वापरले जात. अशा हिडन एक्झिट्सबद्दल ऐतिहासिक नोंदींमध्ये उल्लेख सापडतो, विशेषतः प्रतापगड आणि सिंहगडासारख्या किल्ल्यांबद्दल. कल्पना कर, शत्रू किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घालून उभा आहे. त्यांना वाटतं की आतले सैनिक आता अडकले, पण रात्रीच्या अंधारात एक गुप्त दरवाजा उघडतो आणि महाराजांचे मावळे डोंगराच्या दुसऱ्या बाजूने अचानक हल्ला करतात. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा हे फक्त किल्ले नव्हते, हे होते युद्धातील जिवंत शस्त्र. अनेक किल्ल्यांमध्ये असे मार्ग तयार केले गेले होते जे सरळ न दिसता वाकडे तिकडे झिगझॅग पद्धतीने असत. यामुळे शत्रूला प्रवेश करणे जवळजवळ अशक्य व्हायचं. काही मार्ग तर थेट जंगलात किंवा दरीच्या बाजूला बाहेर पडत असत. हे बोगदे केवळ पलायनासाठी नव्हते. याच मार्गांमधून शस्त्रसाठा, अन्नधान्य आणि गुप्त संदेशांची वाहतूक केली जात होती. बहिर्जी नाईकसारखे गुप्तहेर या गुप्त मार्गांचा वापर करून शत्रूच्या छावण्यांवर नजर ठेवत. म्हणूनच स्वराज्याची गुप्त माहिती व्यवस्था मोगलांना कायमच हादरून सोडत असे. औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूलाही महाराजांच्या किल्ल्यांचे रहस्य कधी पूर्णपणे समजले नाही. इतिहासकार सांगतात की शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत शेकडो किल्ले होते आणि प्रत्येक किल्ल्याची रचना त्या परिसराच्या भूगोलानुसार वेगळी होती. काही ठिकाणी भूमिगत पाण्याचे टाके, काही ठिकाणी गुप्त दरवाजे, तर काही ठिकाणी खोटे प्रवेशमार्गही बनवले जात. शत्रू चुकीच्या मार्गाने आत गेला की त्याच्यावर वरून अचानक हल्ला केला जाई. पण भाऊ, या किल्ल्यांमध्ये आजही काही अशा जागा आहेत ज्या पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत. स्थानिक लोक सांगतात की काही बोगदे अजूनही बंद अवस्थेत आहेत. काहींचा शेवट कुठे होतो हे आजही एक रहस्य आहे. काही कथा सांगतात की या बोगद्यांमध्ये स्वराज्याचा खजिना लपवला गेला होता, तर काही म्हणतात हे मार्ग थेट दुसऱ्या किल्ल्यांपर्यंत जात होते. यामध्ये किती सत्य आहे आणि किती दंतकथा हे आजही कोडच आहे. स्वराज्याचे किल्ले हे फक्त दगड आणि भिंती नाहीत, ते आहेत महाराजांच्या दूरदृष्टीचे, बुद्धिमत्तेचे आणि अद्वितीय युद्धनीतीचे प्रतीक. या गुप्त बोगद्यांनीच अनेक वेळा स्वराज्याला वाचवलं. म्हणूनच आजही सह्याद्रीच्या प्रत्येक किल्ल्यात इतिहासाचा श्वास ऐकू येतो. तुम्हाला काय वाटतं? हे गुप्त बोगदे अजूनही कुठेतरी अस्तित्वात आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच स्वराज्याच्या अद्भुत कथा पाहण्यासाठी स्वराज्य गाठाला सबस्क्राईब करायला विसरू नका.